शिवसेनेत पुन्हा एकदा बंड झालं। पण यावेळी उद्धव ठाकरे गटाने कोर्टात घेतलेली भूमिका 2022 पेक्षा पूर्णपणे वेगळी आहे। यावेळी अपात्रतेची याचिका नाही तर थेट लोकसभा अध्यक्षांच्या अधिकारालाच आव्हान देण्यात आलं आहे। जर सुप्रीम कोर्टाने हा एक युक्तिवाद मान्य केला तर 6 खासदारांचं विलीनीकरण बेकायदेशीर ठरू शकतं। मग नेमका हा नवा कायदेशीर डाव काय आहे आणि तो शिंदे गटासाठी किती मोठं आव्हान ठरू शकतं? पुढच्या काही मिनिटात आपण संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहतात मराठी मंडळी। महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेची कायदेशीर लढाई पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे। मात्र यावेळी हा वाद ना धनुष्यबाणाचा आहे ना पक्षाच्या नावाचा। यावेळी वाद आहे लोकसभेतील 6 खासदारांच्या विलीनीकरणाचा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे गटाने यावेळी कोर्टात घेतलेली भूमिका 2022 मधील आमदारांच्या प्रकरणापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे। सर्वप्रथम पार्श्वभूमी समजून घेऊया। जून 2026 मध्ये उद्धव ठाकरे गटा यांच्या शिवसेना पक्षातील 9 पैकी 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी या विलीनीकरणाला मान्यता दिली। या निर्णयामुळे शिंदे गटाची लोकसभेतील ताकद वाढली तर ठाकरे गटाचे संख्याबळ कमी झाले। पण उद्धव ठाकरे गटाने निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे। पहिल्या सुनावणीत न्यायालयाने सर्व पक्षांना नोटीस बजावली, लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयालाही उत्तर मागवलं। मात्र आजच्या सुनावणीत एक मोठा ट्विस्ट समोर आला। लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडून अद्याप उत्तर दाखल झालेलं नव्हतं आणि त्यांचा वकीलही न्यायालयात उपस्थित नव्हता। त्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली। मात्र या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी एक असा नवा मुद्दा मांडला ज्यामुळे संपूर्ण प्रकरणाची दिशा बदलू शकते। सिब्बल यांचा दावा असा आहे की लोकसभा अध्यक्षांकडे या 6 खासदारांच्या विलीनीकरणाला मंजुरी देण्याचाच अधिकार नव्हता। आता प्रश्न पडेल असं का? याचं उत्तर दडलं आहे पक्षांतर बंदी कायद्यातील म्हणजेच 10व्या अनुसूचीतील पॅराग्राफ 4 मध्ये। हा नियम काय सांगतो? जर एखाद्या पक्षाचं दुसऱ्या पक्षात विलीनीकरण व्हायचं असेल तर फक्त 2/3 खासदार तयार असणं पुरेसं नसतं। त्याचबरोबर मूळ राजकीय पक्षानेही त्या विलीनीकरणाला मान्यता दिलेली असणं आवश्यक असतं। आणि इथेच ठाकरे गटाचा मुख्य आक्षेप आहे। त्यांचं म्हणणं आहे की 6 खासदारांनी निर्णय घेतला असेल पण मूळ शिवसेना पक्षाने कधीच शिंदे गटात विलीन होण्याचा निर्णय घेतलेला नाही। मग अशा परिस्थितीत या प्रक्रियेला विलीनीकरण कसं म्हणता येईल? एवढंच नाही तर कपिल सिब्बल यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला। त्यांनी न्यायालयात सांगितलं की लोकसभा अध्यक्षांसमोर या 6 खासदारांविरोधात अपात्रतेची याचिका नव्हती, म्हणजे अपात्रतेचा प्रश्न त्यांच्या समोर प्रलंबित नव्हता। मग अशा परिस्थितीत त्यांनी विलीनीकरण वैध असल्याचा निर्णय कोणत्या अधिकारात घेतला? म्हणजे यावेळी ठाकरे गट थेट लोकसभा अध्यक्षांच्या अधिकार क्षेत्रात आव्हान देत आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल 2022 मध्ये आमदारांनी बंड केला तेव्हा लगेच अपात्रतेची याचिका दाखल झाल्या होत्या, मग यावेळी खासदारांविरोधात तसं का केलं नाही? याचं अधिकृत उत्तर अद्याप ठाकरे गटाने दिलेलं नाहीये। मात्र राजकीय आणि कायदेशीर जाणकारांच्या मते 2022च्या अनुभवातून ठाकरे गटाने धडा घेतलाय। कारण आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय यायला जवळपास 2 वर्ष लागली। त्यामुळे यावेळी त्यांनी वेगळा कायदेशीर मार्ग स्वीकारलाय, म्हणजेच अपात्रतेचा मुद्दा बाजूला ठेवून थेट लोकसभा अध्यक्षांनी दिलेल्या मान्यतेलाच आव्हान दिलं आहे। पण याचा अर्थ असा नाही की 6 खासदारांच्या संसदीय अधिकाऱ्यांवर लगेच परिणाम होणार आहे। सध्याच्या कायद्यानुसार जोपर्यंत कोणताही अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत खासदारांना लोकसभेच्या कामकाजात सहभागी होण्याच्या, चर्चेत बोलण्याचा आणि विधेयकांवर मतदान करण्याचा पूर्ण अधिकार असतो। इतकंच नाही तर भविष्यात एखादा खासदार अपात्र ठरला तरी त्याने आधी संसदेत दिलेलं मतदान आपोआप रद्द होत नाही। हा सिद्धांत याआधीच घटनापीठाच्या निर्णयात स्पष्ट करण्यात आला होता। म्हणूनच सध्या सर्वात महत्त्वाचा प्रश्न एकच आहे, लोकसभा अध्यक्षांनी दिलेली विलीनीकरणाची मान्यता घटनात्मकदृष्ट्या वैध आहे का? जर सर्वोच्च न्यायालयाने या प्रश्नाचं उत्तर नाही असं दिलं तर संपूर्ण प्रकरण नव्या वळणावर जाऊ शकतं। आणि जर न्यायालयाने लोकसभा अध्यक्षांचा निर्णय योग्य ठरवला तर शिंदे गटाची भूमिका अधिक मजबूत होऊ शकते। म्हणूनच ही सुनावणी केवळ 6 खासदारांची नाही तर भविष्यात भारतात कोणत्याही पक्षात फूट पडली तर विलीनीकरणाचे नियम नेमके कसे लागू होतील याचाही मार्ग ठरवणारी ठरू शकते। आता सर्वांचं लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीकडे लागलंय। लोकसभा अध्यक्ष काय उत्तर देणार? शिंदे गट कोर्टात कोणता युक्तिवाद मांडणार आणि सर्वोच्च न्यायालय या नव्या कायदेशीर मुद्द्याकडे कसं पाहणार? याच उत्तरांवर या संपूर्ण प्रकरणाचं भविष्य अवलंबून असणार आहे।
तुमच्या मते लोकसभा अध्यक्षांनी दिलेली विलीनीकरणाची मान्यता कायदेशीर आहे का, की सर्वोच्च न्यायालय ती रद्द करू शकतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा सखोल राजकीय विश्लेषणासाठी मराठी मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.